नमस्कार. नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की म्हैसूरमध्ये आपण काय काय पाहिले पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हैसूरला जाताय तर ह्या गोष्टी तुम्ही खाल्ल्याच पाहिजे. चला तर मग सुरुवात ही नाश्त्यापासून करूया. नाश्ता म्हटले की सर्वात प्रथम नाव येते हॉटेल विनायक मल्हारी, जे 1938 पासून सुरू असून येथील मेनूमध्ये फक्त 3 पदार्थ आहेत, ज्यामध्ये मल्हारी डोसा, मऊ इडली व साजूक तुपातील हलवा. जाळीदार डोसा, त्यावर लोणी, बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी लोक इथे खूप गर्दी करतात. पूर्वीच्या हॉटेलमध्ये वाढत्या गर्दीमुळे बाजूलाच एक नवीन हॉटेल सुद्धा खोलण्यात आलेले आहे. आता नाश्त्यासाठी दुसरे ठिकाण म्हणजे श्री गायत्री टिफिन रूम, जे 1950 पासून सुरू असून येथील बटर मसाला डोसा, केसरी भात, फिल्टर कॉफी साठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी आम्ही पोचलो हनुमंतू देवी मेस, जे 1930 पासून ह्या ठिकाणी असून इथे मिळणारी चिकन व मटन बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे. मंद लाकडाच्या आगीवर शिजवली जाणारी ही बिर्याणीची पाककृती केवळ त्यांच्या कुटुंबांनाच माहिती आहे व ती अजूनही गुपित ठेवण्यात आलेली आहे. मालक स्वतः इथले सर्व पदार्थ तयार करतो. येथील बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय केली पाहिजे. आता जेवणानंतर गोड हे झालेच पाहिजे. त्यासाठी म्हैसूरमधील प्रसिद्ध असलेला म्हैसूर पाक खाण्यासाठी आम्ही पोचलो देवराज मार्केटमध्ये असलेले गुरु स्वीट मार्ट, जे म्हैसूरमधील म्हैसूर पाकसाठी प्रसिद्ध आहे व येथील रॉयल म्हैसूर पाकचा आनंद घेऊन संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी आम्ही पोहोचलो सपा बेकरीला. ही म्हैसूरमधील अतिशय लोकप्रिय मायक्रो बेकरी आणि कॅफे आहे. हे ठिकाण ताजे ब्रेड, फ्रेंच पेस्ट्री, क्रोसाट आणि उत्कृष्ट कॉफीसाठी प्रसिद्ध आहे. जर्मनीतून दिना वेबर यांनी येऊन भारतामध्ये 2020 मध्ये या बेकरीची सुरुवात केली. इथे बनणारे बेकरी पदार्थ हे पारंपरिक पद्धतीने फर्मेंट या पद्धतीचा वापर करून करण्यात येतात. इथे कुठल्याही प्रकारचे केमिकल वापरून हे पदार्थ केले जात नाही. त्यामुळे इथे बनले जाणारे डोनट, ब्रेड व बेकरी प्रोडक्ट हे खाण्यासाठी अतिशय छान व खूप स्वादिष्ट लागतात. बेकरीमध्ये बसण्यासाठी अतिशय शांत व निसर्गरम्य जागा आहे. तिथे बागेत एक छोटा तलाव पण आहे, ज्याच्यामध्ये कमळ व मासे आहेत. ही बेकरी मंगळवार ते रविवार सकाळी 9 ते रात्री 8:30 पर्यंत चालू असते, तर सोमवारी ही बेकरी बंद असते. इथला स्टाफ सुद्धा खूप फ्रेंडली आहे आणि पदार्थ तर खूपच छान आहे. या ठिकाणी गेला तर येथील डोनट नक्की ट्राय करा. व्हिडिओत सांगितलेले सर्व खाण्याच्या ठिकाणांचे ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवत आहे. आता संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी दुसरा पर्याय म्हणजे उस्मान ड्राय गोबीवाला, ज्याच्याकडे फुलकोबीची भजी स्ट्रीट फूड मध्ये मिळतात. संध्याकाळी 6:30 नंतर हा स्टॉल खोलण्यात येतो. त्यानंतर इथे ही भजी खाण्यासाठी खूप गर्दी असते. व्हिडिओत दाखवलेल्या सर्व गोष्टींबरोबर अन्नपूर्णाची RR बिर्याणी सुद्धा म्हैसूरमध्ये खूप प्रसिद्ध आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.